मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत वांगणीजवळच्या ढवळेगाव कुडसावरे ग्रामपंचायत हद्दीत बांधण्यात आलेल्या ढवळेगाव ठाकूरवाडी काँक्रीट रस्त्याच्या कामात भ्रष्टाचार झाल्याचा आरोप मनसेचे विभाग अध्यक्ष जयेश केवणे यांनी केलाय। या रस्त्याचं काम अतिशय निकृष्ट दर्जाचं झाल्याचा आरोप करत केवणे यांनी या प्रकरणी चौकशीची मागणी केली आहे। या रस्त्याच्या दर्जाबाबत त्यांनी संबंधित विभागाकडे तक्रार केली होती, मात्र कोणतीही ठोस कारवाई न झाल्यामुळे तसंच ठेकेदाराला जाणीवपूर्वक पाठीशी घातलं जात असल्याचा संशय निर्माण झाल्यानं त्यांनी अधीक्षक अभियंता झगडे यांच्याकडे भ्रष्टाचाराबाबत माहिती सादर केली। त्यानंतरही अधिकाऱ्यांकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही। त्यामुळे त्यांनी पुणे इथं प्रधानमंत्री ग्राम सडक योजना कार्यालयात मुख्य कार्यकारी अभियंता कोळी मॅडम यांची भेट घेऊन कार्यकारी अभियंता झगडे तसंच अधीक्षक अभियंता काळे मॅडम यांच्या चौकशीची लेखी मागणी केली आहे। यावेळी मुरबाड आणि अंबरनाथ तालुक्यातील खराब रस्त्यांचे पुरावे सादर करण्यात आले। तसंच संबंधित ग्रामपंचायत क्षेत्रातील त्यावेळचे सरपंच आणि ग्रामसेवकांनी याबाबत कोणताही आवाज न उठवल्यानं सामान्य जनतेच्या मनात या संपूर्ण प्रकरणात भ्रष्टाचाराबाबत संशय निर्माण झाल्याचा आरोपही केवणे यांनी केलाय। या प्रकरणी तत्काळ निष्पक्ष चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी देखील मनसेकडून करण्यात आली आहे। मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत ढवलेगाव ठाकूरवाडी येथे 2.25 कोटीचा जवळजवळ निधी उपलब्ध करून शासनामार्फत दिला होता, परंतु अतिशय निकृष्ट दर्जाचे काम झाले आहे। त्याविषयी सर्वप्रथम जिल्हा परिषदच्या ज्या इंजिनियर आहेत प्रियंका काले मॅडम त्यांना आपण सांगितलं होतं, परंतु त्यांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं आणि थातूरमातूर कारणं दिली। त्यानंतर आपण झगडे जे अधीक्षक अभियंता आहेत त्यांची भेट घेतली मुख्यमंत्री ग्राम सडक योजनेचे, परंतु त्यांनी सुद्धा या प्रकरणाला दाबादाब करण्याचे प्रयत्न केले, कोणतेही चूक उत्तर दिलेले नाही। त्यावर आपण पुणे येथील अधीक्षक अभियंता मुख्य त्यांची 2 दिवसापूर्वी भेट घेतली व या सर्व प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन चौकशीचे आदेश देण्याची विनंती केली, तर त्यांनी कोली मॅडम यांनी त्या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद दिला व लवकरात लवकर कारवाई होईल व सर्व गोष्टी योग्य रीतीने तपासल्या जातील असे आश्वासन दिले आहे। या जो काही भ्रष्टाचार झाला आहे या रोडमध्ये त्याची सखोल चौकशी व्हावी व कायदेशीर कारवाई व्हावी हीच विनंती असेल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेमार्फत।